महाराष्ट्रात अशी एक यात्रा भरते जिथे भक्त पेटते कठे डोक्यावर घेऊन धावतात. का केली जाते ही परंपरा? काय आहे यामागची श्रद्धा? अकोल्यातील ही परंपरा पाहून तुम्हालाही धक्का बसेल. आज आपण जाणून घेणार आहोत कौठवाडीच्या प्रसिद्ध बिरोबा यात्रेबद्दल. मुंबईच्या धावपळीच्या जीवनात आज आम्ही निघालोय एका खास प्रवासाला. लोकप्रिय आहे कौठवाडीची प्रसिद्ध बिरोबा यात्रा. सकाळी लवकर मुंबईहून प्रवास सुरू केला. डोंगर, घाट, हिरवीगार शेतं पार करत आम्ही पोहोचलो अकोले तालुक्यातल्या एका छोट्याशा खेडेगावात. मित्राच्या मामाचं गाव. आणि खास गोष्ट म्हणजे त्यांचं घर गावात नाही तर थेट शेतात. सकाळचे साधारण 10 वाजले होते. थंडगार हवा, पक्ष्यांचा आवाज आणि चारही बाजूंना पसरलेली हिरवळ. मुंबईच्या गर्दीतून थेट निसर्गाच्या कुशीत आल्यासारखं वाटत होतं. पण खरी मजा अजून बाकी आहे, कारण आज रात्री रंगणार आहे कौठवाडीची भव्य बिरोबा यात्रा. ढोल ताशे, कठे, भक्तांची गर्दी आणि रात्रीचं भन्नाट वातावरण, हे सगळं अनुभवण्यासाठी आमच्या सोबत शेवटपर्यंत नक्की राहा. महाराष्ट्रातील धार्मिक स्थळं आणि तेथील भागातील देवस्थानांची प्रथा परंपरा ही अनोखीच असते. अशीच एक प्रथा अक्षय तृतीय नंतरच्या येणाऱ्या पहिल्या रविवारी अकोले तालुक्यातील कौठेवाडी गावच्या यात्रेत बघावयास मिळते. खूप लोकप्रिय असलेल्या यात्रेत लोक खूप दूरवरून यात्रेचा थरार पाहायला येतात. लोकांची श्रद्धा, विश्वास, केलेल्या नवसाची परतफेड म्हणून लोकांची खूप गर्दी पाहायला मिळते. कोरोनामुळे यात्रेत 2 वर्ष खंड पडला होता. मात्र त्यानंतर यात्रा नियमित चालू आहे. त्याचसोबत यंदा नवसाच्या कठ्ठ्यांची संख्याही 57 होती. मध्यरात्रीपर्यंत भक्तगण फेऱ्या मारतात. कठा म्हणजे बुडाच्या बाजूने कापलेली मातीची घागर, माठ असते. कापलेला भाग या घागरीत आतल्या बाजूला उघडा करून ठेवला जातो. त्यात खैराची पेकणाऱ्या झाडांची लाकड उभी केली जाते. त्यात कापूस टाकत ती बाहेरच्या बाजूने नवीन कोऱ्या कपड्याने त्याला घट्ट बांधले जाते. त्याला फुलांचा हार तसेच इतर आकर्षक सजावट करून मंदिरासमोर हे कठे ठेवले जातात. दर्शनासाठी आलेले अनेक भाविक या कठ्ठ्यांवर थोड थोड तेल टाकत राहतात. त्यानंतर साकीरवाडी गावाला मान असलेली कठी मंदिरात रात्री 9ला पोहोचल्यानंतर हे कठे पेटवले जातात. हे पेटलेले आणि आग ओकणारे धगधगणारे कठे डोक्यावर घेऊन हुई हुईचा आवाज करत भक्तगण मध्यरात्रीपर्यंत बिरोबाच्या मंदिराला फेऱ्या मारतात. भक्तांच्या अंगात बिरोबाचा संचार कठ्ठ्यातील निखाऱ्याने अथवा तप्त तेलाने एखाद्या भाविकालाही इजा होत नाही. यात काही अंधश्रद्धा नसून केलेला नवस पूर्ण झाल्यावर नवस्पूर्तीसाठी कठा तयार केला जातो. तसेच आगीची घागर डोक्यावर घेणाऱ्या भक्तांच्या अंगात बिरोबाचा संचार झालेला असतो अशी धारणा भाविकांची आहे. ही प्रथा परंपरा कधी सुरू झाली? जुन्या जाणत्यांच्या मते हे बिरोबा देवस्थान मोगलांच्या काळातील आहे. शिवनेरी किल्ल्यावर हल्ला झाला तेव्हा लोक सैरावैरा पळू लागले. त्यावेळी काही लोक कौठेवाडी येथे आले. येताना आपला दगडरूपी देव घेऊन आले. नंतर सर्व शांत झाल्यावर ते पुन्हा जाऊ लागले. तेव्हा लहानसा दगड काही केल्याने हलेना. तेव्हा हा प्रांत जहागिरी खाली होता. तेथील जहागीरदाराने भोईर आणि भांगरे यांना कसण्यास जमीन देत येथेच स्थायिक होण्यास सांगितले. तेव्हापासून येथे बिरोबाची पूजा करण्यात येते. कठा परंपरा अतिशय पुरातन काळापासून सुरू असून याचे अनेक दाखले आणि आख्यायिका आहेत. पुरातन काळात काही धनगर समाजाची लोक डोंगरात मेंढर चारण्यासाठी घेऊन आली होती. तेव्हा त्यांच्यावर आलेलं संकट बिरोबाच्या नवसान दूर झाले आणि ते भयमुक्त झाले. तेव्हापासून महाराष्ट्रात ही कठ्ठ्याची परंपरा सुरू आहे. आज मुंबई, ठाण्यासह अनेक जिल्ह्यातून भाविक या यात्रेसाठी येतात.
बिरोबाला नवस करतात आणि पूर्ण झाल्यावर नवस्पूर्तीसाठी कठा अर्पण करतात. या यात्रेचे वैशिष्ट्य म्हणजे पेटलेले आणि आग ओकणारे धगधगणारे कठे डोक्यावर घेऊन धुंद भक्तगण मध्यरात्रीपर्यंत बिरोबाच्या मंदिराला फेऱ्या मारतात. प्रत्येक फेरी गणित किलो किलो तेल या ढणढणत्या कठ्ठ्यांमध्ये भाविक ओतत असतात. तापलेले हे तेल कठ्ठ्यांमधून खाली भक्तांच्या उघड्या अंगावर ओघळत. मात्र लाल बुंद होणाऱ्या कठ्ठ्यातील निखाऱ्याने अथवा तप्त तेलाने एखाद्या भाविकालाही इजा होत नाही. यात काही अंधश्रद्धा नसून केलेले नवस पूर्ण झाल्यावर नवस्पूर्तीसाठी कठा तयार केला जातो. तसेच आगीची घागर डोक्यावर घेणाऱ्या भक्तांच्या अंगात बिरोबा संचार झालेला असतो, अशी इथे येणाऱ्या भाविकांची धारणा आहे. तर मित्रांनो, अशी ही आपल्या श्रद्धेची, परंपरेची आणि एकोप्याची ओळख असलेली बिरोबाची यात्रा. डोंगर दऱ्यातून, गावगावातून भाविक इथे येतात, नवस बोलतात आणि बिरोबाच्या कृपेने मनातील इच्छा पूर्ण झाल्याचा विश्वास घेऊन परत जातात. ही यात्रा फक्त उत्सव नाही, तर धनगर समाजाच्या संस्कृतीचा, इतिहासाचा आणि श्रद्धेचा जिवंत वारसा आहे. ढोल ताशांचा गजर, भक्तीचा जयघोष आणि लोकांच्या चेहऱ्यावर दिसणारी समाधानाची भावना, हे सगळं आयुष्यभर लक्षात राहणार आहे. आपणही कधी या यात्रेला आलात तर इथली ऊर्जा आणि भक्ती स्वतः अनुभवायला मिळेल. जय बिरोबा, जय आदिवासी. तर मित्रांनो, तुम्हाला बिरोबा यात्रेचा हा व्हिडिओ आवडला असेल, इथली परंपरा, श्रद्धा आणि डोंगर दऱ्यांमधली ही सुंदर यात्रा अनुभवायला आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि अशाच गावाकडच्या यात्रा, परंपरा आणि संस्कृतीचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तुमचा एक लाईक आणि कमेंट आम्हाला अजून असे व्हिडिओ बनवण्यासाठी प्रेरणा देतो. पुन्हा भेटू एका नव्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय बिरोबा, चांग भलं.